मन मंदिरा गजर भक्तीचा. ह्या विदाईटण्यात आसपास परतूर तालुक्यातल्या ह्या 10-5 गावात 2 तरी बहादर असे निघतील. इथं जमलेल्या लोकांपैकी 2 तरी माणसं असे निघतील. कशी? बायकोला मुजीतच नाही, बायकोला विचारितच नाहीत. विचारतात का? अशी 2 तरी निघतील का नाही? 2 तरी निघतील महाराज. हे विचार, हे तू चूल आणि मूल, बाकी व्यवहारात लक्ष घालायचं नाही. बरं, आपली एका बायकोला माणसं मुजीत नाहीत तर देवाला कमीत का? 16,108 बायका आहेत. आमच्यात एक जण मला, एवढ्या बायका होत्या का? मी म्हणलं हा. मग त्याला कोपनाचे गहू किती भेटायचे? तुला काय करायचं? तुला काय करायचं घेणे? एक जण म्हणला रावणाला मुंडके किती होती? म्हणलं 10. मग एका अंगाव कसा झोपायचा? असा एका अंगाव. म्हणलं त्यानं खडा खाणला होता खाली, 9 मध्ये टाकायचा आणि झोपायचा असा. मग ते मला इकडल्या अंगाव व्हायचं असले, मला इकडून एक खडा होता. काय गरज आहे? काय ज्याचा नाही त्याचा विचार करण्याची गरज आहे का आपल्याला? नाही त्याचाच. एक जण वारकाकडे गेले, वारकाकडे न्हाव्याकडे, आणि टोपी काढली, टकल पडलेलं उच इतकंच एवढं राहिलं होतं वरी. ते वारीक म्हणला मोजू का कापू? मोजून 50 होते. ते मला मोजू का कापू? म्हातारा काय मला माहिती का? रंगीव 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 50 रंगवीत असते. 80 वर्षाचा म्हातारा आलंय माझ्याकडे. महाराज मला न माळ घालावं वाटायली. मला आता का म्हण माळ घालायची? चावानाच गेलं. फुटाणे फुटाणे, हा फुटाणे चावाना गेले. हो, मग पूर्ण ऐक जा. पूर्ण ऐकण्यानंतर पुन्हा बोंबलं तिथे. या दुसरं आलं, मला बी माळ घाला. मला तुला चावा नाही का? मला चावतय पण पोरं आणीतच नाहीत. वटाने सूत्रच आहे. ज्याला ऐका येत नाही त्याला लग्नाच्या बैठकीचा नाद, ज्याला दिसत नाही त्याला तमाशाचा नाद, भजनातलं कळत नाही त्याला इण्याचा नाद, कीर्तनातलं कळत नाही त्याला आणि थोबड घेऊन पुढे बसायचा नाद. लय बेकार महाराज. हो, ऐकायत ना त्याला दिसत नाही त्याला तमाशाचा. लई बाई नाच मर की घरात, लई बाई नाच ती काय करायचं तुला? लई एका ठिकाणी मला नेलं. जसं आता आपण घरी गेलो MD साहेबांच्या, बरोबर आहे? काय एका घरी नेलं. गेले माणूस टाईट कपडे वगैरे, पांढरे शिपट कपडे, मागं लाकलं पडे पण कपडे. हां, घरी नेलं मला. माणूस मोठा दिसला, म्या राम राम घातला. म्हणलं राम राम. मला म्हणला हा. मी म्हणलं राम राम. हो आता जेवलो. अरा म्हणलं ह्याचा तर डायनामा गेलेला दिसायला. कीर्तन झालं आणि मला त्याच्याच इथं मुक्कामाला नेलं आणि त्याच्या बाजा शेजारी मै बास टाकली. मला फुल रेंज आली झोपीला 1:30 वाजता आणि त्याला जागा आली आणि माझ्या बाजाजवळ आले. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मला असू दे कुणी पण, तुला काय करायचंय? महाराज आहेत का? महाराज मला नाही, पोतराज आहे पोतराज. मला महाराज आहे. झोपलात का? उठविले पुन्हा म्हणतो झोपलात का? मला नाही, नाचायला लागलो. झोपलात का? मला झोपलंय. गाव कोणतं? म्हणलं धारूर. लांब आहे. म्हणलं उद्या जवळ आणतो, माझ्या बापाचं ते मांडतो, इथं आणून मांडतो. म्हणलं इथं काय येड्याचा बाजार. मला लांब आहे. इथं कशाला आलात? म्हणलं सोयाबीन काढायला. काय धांदा इथं? आम्ही आणला कीर्तनाला. येत का कीर्तन? मला म्हणतंय. म्हणलं पोटापुरतं येतंय. मग मला सांगा महाराज कशानं आलात? म्हणलं रांगत आलो. रांगत आलो. आणि गाडी माझ्या कर. महाराज मी आणलं काय लईच कवळा दिसाय. काय
मला सांगा महाराज, लेकरं बाळ वगैरे खुशाल आहेत का? मी म्हणलं सगळे लेकरं बाळ माझे सगळे खुशाल आहेत, मस्त आहे सगळं. मग तुम्हाला धारूरला घर असन? मी म्हणलं लिंबावर राहतोय मी, घर असन. लेकरं बाळ खुशाल आहेत ना? म्हणलं सगळे खुशाल आहेत. मग मला सांगा महाराज, तुमचं लग्न वगैरे झालं का? लेकरं बाळ खुशाल आहेत आणि लग्न वगैरे झालं का? मग लेकरं बाळ इकत आणलीत होईल लोकांच्या. मी रातच पळून जावत होतं तुम्हाला, रातच. पण माझं नारळ पाकिट राहिलं होतं. काय सांग, तरी सकाळी जायच्या टायमाला मला म्हणतंय, सकाळी जायच्या टायमाला मला म्हणतंय पुढल्या वर्षी बी आपल्याच घरी या. म्हणलं मेलाच तरी येत ना. मरची नाही बाबा, त्याला हसताच आहे ना, ते असे हसतात. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो. हसा जा, हसा जा. हसले पाहिजे, मोकळ्या मनानं हसायचं महाराज. ज्याला मोकळ्या मनानं हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं, बरोबर. आणि पंढरपूरच्या वारीत किती गर्दी असली तरी त्याच्यात त्याला, तुम्हाला पाठ आहे मग मला कशाला 20,000 रुपये दिले वगैरे, किती गर्दी असो, लक्षात घ्या. मुद्दा विषय कुठे आपला? पाय लक्ष्मीचे बायकोकडून वशिला लावला, पण देव बायकोचा ऐकण्यातला. विनोद जागेवर सोडून द्यायचा, देव बायकोचा ऐकण्यातला नाही. तुकोबारायने तिसरा वशिला लावला. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. पण देवाला अनेक वशिले लावले, पण देव काही कुणाचं ऐकत नाही. म्हणले मग आता करायचं काय? म्हणले एक वशिला आहे. म्हणले कोणता? जगाच्या मालकाला नाहीचा पाडा मोजताच येत नाही. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. गंगा भारती महाराजासारखेच देव आहे. मग म्हणले काय करायचं? देवाला नाही म्हणताचेच नाही. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, कुणाचा? धरी तिच्या हाती संत कृपावंत. गंगा भारती महाराजासारख्या साधूचं देव ऐकतोय, दुसऱ्याचं देव ऐकत, त्यांच्या ऐकण्यात देव आहे. हा संता विन प्राप्ती आणि आईशे वेद देती. संताशिवाय जगात दुसरा पर्याय नाही. देव त्यांचंच ऐकतोय. मग आपल्याला बी कोणाकडे जावं लागेल? कोणाकडे जावं लागेल? हो, कोणाकडे जावं लागेल? संताकडे जावं लागेल. संताकडे गेल्याशिवाय आपलं बी काम पूर्ण होणार. हरिप्राप्तीशी उपायन धरावे संताचे ते पाय. तिथं गेल्याशिवाय काम होतंय का? हो, होतंय का? होत नाही.
अशी माणसं तुडीच तोड पाहिजे तवा जमतंय बरोबर आहे का मी म्हणलं होत आहे का नाही होत तसलं नाही जमत तुडीच तोड पाहिजे बंदुकीच्या गोळीसारखं काम पाहिजे बरोबर हा ना आमच्या गावात पत्ती खेळत होते 2-4 जण उगा आठवलं आता सांगतो जाऊ द्या आता जाऊ द्या साहेब सांगतो दादा पत्ती खेळत होते पत्ती खेळत ना तुम्हाला पण शेवटी असं असतं ते चल उठ आणि ते खेळणाऱ्याला जास्त आनंद नसतोय बघणाऱ्याला वड एका वड 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 तेच जास्त बेदार होते बरोबर पत्ते खेळत होते 2-4 जण पत्ते खेळत होते बस आणि पत्ते खेळत असताना काय झालं माहिती का पत्ते खेळू लागले 2-4 जण आणि पोलिसांनी पकडलं तुमच्यावर आठवलं पोलिसांनी पकडलं एक जण पकडायच्या आधीच उठलं आणि पोलिसाच्या गाडी जाऊन बसलं पकडायच्या आधी त्याला एक पोलीस काय मला माहिती का नालायकच का ते मला काय झालं तुला बोलिलं नाही पकडील नाही तर तू कस काय येऊन बसलात मधी ते म्हणला काल पकडीलं होतं बसायला जागाच नव्हती मिळाली त्याच्यामुळे सगळ्याच्या आधी येऊन बसलो म्हणला बरोबर आहे देव जगात दुसऱ्याचं ऐकत नाही कुणाचं ऐकतो संताचं ऐकतो आणि आता रमेश महाराज आलेत म्हणले हो देव त्यांचं नक्की ऐकन त्याच्यात काही शंका नाही ऐकनच देव महाराज कसं आहे इकडे लक्ष द्या थोडंसं लक्ष द्या माझ्याकडे एखाद्याकडून आपलं काम आपल्याला करून घ्यायचंय बरोबर काम करून घ्यायचं का नाही आपल्याला एखादं काम आपल्याला एखाद्याकडून करून घ्यायचंय आपल्याकडं काही नाही आपल्याकडं काही नाही पण कमीत कमी त्यांना आदर तरी करावा लागेल का नाही खरंच सांगा इमानदारीने सांगा सिस्टीम सांगतो तुम्हाला लक्षात घ्या आम्ही साठे महाराज आहेत का हो साठे महाराज ते परतूर तालुक्यातून दैठणा गाव आहे फाट्यावर मोठा कार्यक्रम गंगा भारती महाराजाची पुण्यतिथी सगळे लोक येऊन गेले आमची अपेक्षा आहे की तुम्ही या नाही 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 कोण बोलाल्यात मी MD सवनी ते नाही माझ्याकडे वेळ नाही तारीख नाही असं करू नका महाराज हे बघा तुम्ही आलात ना आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल या एकदा लई लोकांची इच्छा आहे तुम्ही या इच्छा नसली तरी म्हणावं लागते हां लई लोकांची इच्छा आहे तुम्ही एकदा या येऊन बघा तर खरं महाराज मी एवढे पैसे घेईन तसं करू नका गरिबीचं काम आहे गाव लहान आहे थोडंसं उगं आमच्याकडे बघा उगं थोडं आम्ही लई बी नुकसान करणार नाहीत पण उगं तसं करू नका तुम्ही आल्यावर स्वभाव वाढेल एवढं गोड बोलले आम्ही बी काय म्हणतो बरं बघतो काही मागं पुढं झालं तर ही पद्धत योग्य वाटली का नाही तुम्हाला हां दैठण्याहून बोलायला MD सवने म्हणतात आपल्याला MD परतूर तालुक्यात नाव आहे आपलं साठे महाराज का हां साठे महाराज आहे तारीख घ्यावं लागेल शिल्लक नाही कस काय शिल्लक नाही आमच्या इथं नाही आलो परतूर तालुक्यात आलो पाय मोडून टाकतो ही पद्धत पटली का तुम्हाला हे असं तिकडून म्हणले आम्ही बी दंडेल माणसं आहेत की बरोबर आहे का नाही मला आम्ही बी दंडेल माणसं आहेत आम्ही जशाच तसे उत्तर देणार आहेत बरोबर आहे का आम्ही म्हणतो पाय मोडतात दुसऱ्या दिवशी खांडीवाडीला कीर्तन काय करायचे करा चला बरोबर आहे का नाही आपल्याच्यानं काही देणं होत नाही पण कमीत कमी आपण येणाऱ्या माणसाचा काय करायला पाहिजे वा 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 आदर तरी केला पाहिजे ना तुकोबाराय म्हणले देवा संतांना आपण काय द्यावं काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई केले उपकार सांगू मी काय एवढे उपकार आहेत त्यांचे की काही बी दिलं तरी कमी पडन आपल्याला त्यांच्याशिवाय तर काम होत नाही आणि त्यांच्या त्याला लेवलनुसार आपण त्यांना पुरत नाही काही देणं होत नाही आपल्याच्यानं पण कमीत कमी त्यांचा आदर तरी करावा म्हणून आदर आरती म्हणून गंगा भारती महाराजासाठी तुकोबाराने 2 शब्द वापरले अभंगाच्या पहिल्याच्या कृपाळू सज्जन कृपाळू सज्जन तुम्ही संत कृपाळू सज्जन कृपाळू सज्जन तुम्ही सज्जन तुम्ही
माणसं सामान्य आहेत का? गंगा भारती महाराज सारखे साहेब माणसं सामान्य आहेत का? तुम्हाला अनुभव आहेत का नाही सगळ्याला? अहो आता ऐकलं मी काय की देवपूजा करायची म्हणजे कोण? गंगा भारती महाराज. आणि इथं बसलेली काही माणसं आहेत की त्यांच्या देखत रंगनाथाला दूध पाजायचं त्यांनी. चुकीचं बोलायलो का मी? बरोबर आहे का? बरोबर आहे का? आणि चाललो म्हणायचे परतूरला, हे तू जाऊस तर दिसायची की गुप्त व्हायची. चुकीचं बोलायलो मी? हा बरोबर आहे का? कसं आहे? बरोबर. अधिकारी माणसं आहेत महाराज. त्यांची समाधी आमच्या जिल्ह्यात. तिथं परवाचा काल, एक दिवस मागं पुढं फक्त. परवा दिवशी कोळवाडीला बीडच्या त्या मांजरसुंबेच्या घाटात, पालीच्या घाटात एवढाच समाज तिथं बी डोंगरात. ही माणसं म्हणजे त्यांच्या मनाला येईल तसं आपुली या इच्छे करू गदारोळ. त्यांना आपल्यासाठी देण्यात आपण केवढा बी ह्याच्यापेक्षा बी डबल उत्सव मोठा केला तरी बी त्यांच्यातून आपण उतराय होऊ शकत. मग काय करावं त्यांना? त्यांचा आदर तरी व्हावा आपल्याकडून. म्हणून मी अभंग मुद्दाम होऊन निवडून घेतला महाराज. त्यांचा आदर व्हावा म्हणून या दैठणा आणि परिसरातल्या लोकांच्या वतीनं त्यांना आदरांजली म्हणून पहिला शब्द वापरला. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही कृपाळू. तुम्ही कोण आहेत? कृपाळू आहेत. आणि कृपाळू शब्दाचा अर्थ काय? कृपाळू शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनीचं व्याकरणामध्ये सूत्रच आहे. व्याकरण परिभाषा फार कठीण आहे. व्याकरण म्हणजे शब्द तयार करण्याची प्रक्रिया, त्याचं नाव व्याकरण आहे महाराज. माझं व्याकरण महिषी पुत्रामुखे बोलवणे. यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद 4 वेद आहेत. बरोबर. आपल्याला येईल का? ज्ञानोबराच्या कृपेनं कोण वेद बोलला? रेडा. बरोबर. हल्या रेडा बोलला का नाही? आपल्याला येईल का? बोला पटकीन. येईल का? यजुर्वेद येईल का? बोला. येत असला तर हो म्हणा. मी म्हणायला होतं यजुर्वेद येईल का? सामवेद येईल का? अथर्ववेद येईल का? ऋग्वेद येईल का? लई झाला आपल्याला तर मूळ वेद येईल. ह्याच्यापेक्षा वेद आपल्याला येणार नाही महाराज. नाही नाही नाही. दुसरा वेद आपल्याला येणार नाही. जाऊ एवढी कृपा. त्यांची कृपा माणसावर, एक मेलेल्या माणसावर गेली आणि महाराज म्हणले मेले माणूस जिते. त्यांची कृपा एका पुरीवर गेली आणि त्यांना वाटलं पोरगच एक आहे की जी निमिष मात्रे देह पालटीला स्त्रियेचा तू केला पुरुष उभा स्त्रियेचा तू केला. जवळजवळ 11 वाजत आले ना अजून आपलं पहिलं चरण चालू. जाऊ द्या, एक चरण झालं तरी 2-3 राहते. राहू द्या, राहिले तर राहिले. त्या 2 चरणासाठी मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन म्हणा. तुम्ही उचलायचं. या या प्रमाण आहे रमेश महाराज. आहे का नाही? खरं सांगा बरं महाराज. तुम्हाला खरं सांग का महाराज? जाऊ द्या, माझं कीर्तन संपलं. मी कोण्याच पक्षाचं नाही, काय नाही काय नाही. मला बी सिन्नरला जायचं, सकाळचं कीर्तन आहे. काय मी कोण्याच पक्षाचं नाही. आता मला बी बंद करू वाटा नाही. तुम्हाला वाटायलंय का? मला बी वाटायला आता वातावरण हे 7 दिवस इथंच राहा वाटायला लागले मला बी. बरोबर आहे का नाही? मला 7 दिवस एकट्याचेच कीर्तन असं वाटायले मला बी. आता काय करा? पण खरं सांगतो 2019 सारखं राजकारण वर्षच होणार नाही. तसं 2019 सारखा पाऊस पुन्हा पडेल का? पडेल का? कव्हा बी पाऊसच. खिडकी उघडली की पाऊस आणि टीव्ही लावला की राऊत चालूच. खिडकी उघडली की पाऊस आणि टीव्ही लावला की सरकार आमचंच येणार चालूच. ह्या वर्षाचं काही खरं नाही. ह्या वर्षाचं हे 2020 ह्याचं काही खरं नाही. हे कसलं वर्ष आहे? 2020. ह्याचं काही खरं नाही. तुम्हाला खरं सांगतो, राजकारण किती बी होईल त्याच्यात नाही. पण स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे सारखं तेवढं प्रभावी भाषण अजून महाराष्ट्रात कुणाला जमलं नाही. नाही नाही जमणार बी नाही. काय नाही. तसे कपडे घालतात तुम्ही, तशी दाढी राखता तुम्ही, काय उपयोग होत नाही. पण पावर उभा राहिला माणूस की लगेच पावरच होती महाराज. बाळासाहेब ठाकरे सारखा पुन्हा होईल का माणूस? होणार नाही. अत्यंत संयमी भाषण स्वर्गवासी आराराबा पाटला सारखं पुन्हा होणार नाही. पुन्हा होईल का? खरं सांगा तुम्ही. आता जाणकार आहे. प्रत्येकाला
वैर्याला शत्रूला सुद्धा विरोधकाला सुद्धा खळखळून हसायला लावणार स्वर्गवासी विलासराव देशमुखांनंतर पुन्हा कुणाचं भाषण झालं नाही. प्रत्येकाच्या अंतकरणाचा छेद घेणार गोपीनाथरावजी मुंडे सारखं भाषण पुन्हा कुणाला जमलं नाही. त्याची पोलीस यांना विचारा महाराज, ज्यावेळेला साहेब मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा जेवढे पोलीस लागले तेवढे अजून लागले नाही. खरं का चुकीचं आहे? मुंडे साहेबांनी लई लावले महाराज. हो, मुंडे साहेबाच्या मातीला लोक रडत होते, दासदासा ते पोलीस रडत होते. का महाराज? रडत होते. कोण्या पक्षाचे होते, कोण्या जातीचे होते त्याच्याशी घेणं देणं नाही. तसा माणूस होईल का पुन्हा? तसं भाषण जमन का? आणि ती लपक थोडीशी धनंजय मुंडे साहेब आहे महाराज. आता मी कोण्या मला काही गरज नाही, पण ती लपक आहे महाराज. आता आहे का नाही खरं सांगा बरं? हा, भाषणाची लपक आहे का नाही? हा, तसा माणूस होईल का मुंडे साहेबासारखा? नाही नाही, तसा बाळासाहेबासारखा होईल का? अशी माणसंच होणार नाही. पण तुम्हाला शेवटी जाता जाता सांगतो, सगळ्याची जिरविणारा शरद पवारासारखा पुन्हा होणार नाही. नाही 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 नाही, तसा माणूस पुन्हा होणार नाही. नाही नाही, एकदाच पावसात भिजला गडी पण काटाच काढला सगळ्याचा. पुन्हा लई जण भिजले पण पुन्हा नाही जमलं. पुन्हा पाऊस आल्यावर सभा ठुली, आबाळ आल्यावर पण नाही जमलं. नाही नाही नाही, काटाच काढला महाराज. बरोबर काम दाखविलं का नाही सांगा? तसा माणूस होईल का पुन्हा? होईल का? ही माणसंच होणार नाहीत. अशी माणसं पुन्हा होणार नाहीत. मुद्दा आपला एवढाच आहे, कृपावंत संत. आणि राहिलेल्या चरणासाठी मी तुम्ही नाही बोलले तरी मी पाठक व्हायला येऊन जाईनच, काही अडचण नाही. बरं, काला झाले वाटायले का नाही खरं सांगा? लक्षात घ्या, संत हे कृपावंत आहेत. तुम्ही कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमची मज. एवढीच कृपा करा या महाराजा माईक, एवढीच कृपा करा की त्या जगाच्या मालकाला आमची आठवण करून आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही गंगा भारती महाराजाकडून आपण वशिला लावू आणि काय आपल्याला तरी काही कमवायचंय का? काहीच नाही. ओ महाराज, ओ गंगा भारती महाराज, फक्त एक काम करा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. कारण देव तुमच्याशिवाय कोणाचं ऐकत? आम्हाला एवढंच दान द्या. काय? जगाच्या मालकाला आमची आठवण करून द्या. आणि आठवण करून देणं गरजेचं आहे. माणसाला आठवण करून द्यावं लागते, बरोबर आहे का नाही? माणसाली तुम्हाला एक गोष्ट सांगतो. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, कोण? सचिनराव अटल बिहारी. मस्त कथा आहे, घडलेला किस्सा आहे. मला हे सगळं वाचनाचा छंद आहे महाराज. मी सगळं वाचितो महाराज, सगळे एकदम. मला सगळा इतिहास वाचायचा छंद, विज्ञान वाचायचा छंद, सगळे महाराज कादंबऱ्या वगैरे. अशी कादंबरीच नाही की ते मी वाचली नाही महाराज.
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ते एकदा बिहारला गेले. कुठे गेले? बिहारला गेले साहेब. बिहारला MPSCला फार त्याच्यामध्ये MPSCचा अभ्यासक्रम करत असताना तुम्हाला ते द बेस्ट इंडिया नावाचं एक पुस्तक आहे, माझ्या वाचनात गेलं. बिहारला गेले. बिहारचे एक नेते कोण? बिहारचे वा लालू प्रसाद यादव. तिथं गेल्या लालू प्रसादजीच्या कपाळा वाट्या पडल्या. कस काय? अटलजी आले म्हणले आपलं वजन नक्की कमी होणार. बरोबर आहे का नाही? आता एवढा मोठा वक्ता आला म्हणल्यावर आणि उभा राहिले सूत्रसंचलन करायला. आता आदर करायला पाहिजे होता का नाही? एवढा मोठा माणूस आपल्या इथं आला. आता मी रमेश महाराजाला माईक द्यायला लागलो. का? महाराज औरंगाबादून आले. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? काय चुकीचं बोल? आदर आहे का नाही? आदर केला पाहिजे. आदर करायला पाहिजे होता का नाही? खरं सांग. कुणाचा? अटलजीचा. कोणी? लालू प्रसादजी. पण टूचून बोलले. लक्षात आलं ना? टूचून बोलले. काय म्हणले माहिती का? माईक हातात घेतलं. काय म्हणले मंत्री साहेब? अटलजी हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है? अटल जी हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है? अटल जी काहीच बोलले नाहीत साहेब, काहीच बोलले नाही. शांत म्हणले वेळ येऊ द्या. फक्त असं केलं अटलजीने. हसले, स्मित हास्य केलं. तुमच्याकडून किती बी पुढचा माणूस रागावलेला असतो, फक्त असं करायचं गारच. बरोबर आहे का नाही? असं केलं. लालू प्रसाद गप झाले. म्हणले पण सोडायचं नाही, मोठी माणसं सोडित नाही, वेळ येऊ देते. अर्धा तास झालं, सगळ्याचे भाषणं झाले आणि समारंभाचं भाषण कुणाचं? अटलजीचं. आता ऐका ऐकलात ना? अटलजी उभा राहिले. काय म्हणले माहिती का अटलजी? हमारे प्रिय मित्र, हिंदी कळतं ना? हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी ने कहा है कि हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है? ऐका, हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी ने कहा है कि हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है. हमारा लालू प्रसाद जी को कहना है तुम तो सिर्फ बिहारी है, हम तो अटल बिहारी है. लक्षात आलं ना? वेळ येऊ द्या, वेळ येऊ द्या, गडबड करू नका. बरोबर आहे का? एक जण जेवताना बोलतच नसायचं, जेवतानीच बोलत नसायचं. आणि त्याचं पोरग त्याला बोलाय पप्पा, जेवतानी पप्पा. ते म्हणत 2 मिनिटं झालं पप्पा. त्याचं म्हणणं काय होतं? जेवल्यावर बोल. जेवण झालं, हात वगैरे धुतलं आणि त्याला म्हणलं हां बोल, तुला माहित नाही मी जेवताना बोलत नाही म्हणून, तुला माहित नाही का? आणि ते म्हणलं आता काय उपयोग आहे बोलून, मग आमटी बरोबर झुरळ हाणलं तुम्ही, आता काय उपयोग आहे? आता काय करायचं म्हणलं, मग झुरळ मग हाणलं झुरळ ना, आता काय उगाच उगाच. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, माझी बी आठवण राहू द्या तुम्हाला. पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहित नाही तुमची माझी पुन्हा कधी भेट होईल, पण आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. काकुलती येऊन म्हणले देवाला सांगा आम्ही गरीब माणसं आहेत, अनाथ अपराधी पती तागळा, बरी पाया वेगळा नका करू. अनाथ आहेत, अपराधी पती तर तागळे आहेत, पण पाया वेगळं करू नका. तुम्ही त्याला दिल्या निरोप दिला की मग तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. अभंगाचा सरळ अर्थ. अपशब्दाबद्दल क्षमा. जवळजवळ 11 वाजले आणि 11 वाजले लोक होते बोर आणि महाराजाला येतो जोर. 11 वाजले लोक बोर होते तर महाराज काय म्हणतात तुकाराम महाराज? तो उरक म्हणते, उरक. इथं माणसं कथेला बसले तर पुन्हा उद्या काल्याच्या कीर्तनाने काय म्हणतात तुकाराम? उरक. कभी आजार करायच्या माणसाला. समय जाना, वेळेचं भान. चांगल्या शहाण्या माणसाला वेळेचं भान पाहिजे. आणि बरं वेळेचं भान आपल्याला तरी कुठं राहिलंय? 8:30ला सुरू केलं तर बरोबर आहे का नाही? 8:30ला 8:45लाच कापलं मला इथं आणून. पूर्ण म्हणजे पूर्णच्या पूर्ण पैसे वसूल झाले पाहिजे, हा MD साहेबाचा नाराज आहे महाराज. बरोबर आहे का नाही? रुपया सुद्धा कमी झाला नाही पाहिजे, सगळं असं वसूल झालं पाहिजे. मी माझी इमानदारी पाळली, तुम्हाला बी इमानदारी पाळणं गरजेचं ही लक्षात असू द्या. आता बरोबर आहे का नाही महाराज? माझी इमानदारी केली का नाही? केली का नाही? ओ सचिनराव केली का नाही? इकडून वशिला लावलेला म्हणून विचारायला लागलोय. बाकी इमानदारी ज्याची त्याची करावा. आता मी जशी माझी इमानदारी केली, कार्यकर्ते MD साहेब वगैरे जशी त्यांची इमानदारी करणार आहेत
तशी तुम्ही बी तुमची इमानदारी केली पाहिजे. काय 2 मिनिटं भजन केलं पाहिजे. ही तुमची इमानदारी. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजवून मुखानं नामचिंतन करा. सगळ्यांनी विठोबा रखुमाई अधूनमधून तुमची संगत घडत असल्यामुळे एखादा शब्द जातोय चुकीचा त्याच्या माझं कीर्तन 4G लावून ऐकायचं का हवं माणसाने. तुम्हाला एक वाक्य जाता जाता आई लक्ष द्या. झाला चला लक्ष द्या. पुन्हा हे बघा तुमची माझी पुन्हा भेट होईल काय. तुम्हाला खरं सांगू विनोद सोडून द्या. झालं कीर्तन संपलं. पण माणसानं एखाद्या माणूस भेटल्यावर एवढं प्रेमानं भेटावं महाराज. एवढं प्रेमानं एवढं प्रेम करावं एकमेकावर. कोणती भेट शेवटची होईल सांगता येते का? खरं सांगा. जाऊ द्या तिकडे विनोद झाला. कोणती भेट शेवटची होईल सांगता येते का? कदाचित तुमची माझी सुद्धा ही भेट होऊ शकते. काय सांगता येते? काय सांगतात? काही सांगता येते का? आम्ही रात्रंदिवस गाडीत फिरणारी माणसं. रात्र कोणती गाडी येईन ट्रक एखादी अंगावर येईन आणि मरावं लागेल सांगता येईल का? काही सांगता येईल? वाचवणारा जो कोण असतो तो देव असतो. अहो हे आमचे रामेश्वर महाराज आहे. आमच्या त्या बहिणीला घेऊन रुपाली ताईला घेऊन एवढं लेकरू घेऊन रात्रंदिवस वन आज तुमच्या गावाचं नाव रुपाली ताईच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या बाहेर गेलं. आंध्र कर्नाटकापर्यंत आम्ही कीर्तनकार आहेत महाराज. आम्ही समवयाचे दोघं जण. आम्ही समवयाचे. हां पण आम्ही परमार्थिक कीर्तनाच्या क्षेत्रात मी थोडा सिनियर आहे. बरोबर आहे का नाही? पण आमच्या मागून येऊन बी ताईंनी आमच्यापेक्षा मोठी उंची गाठली आणि त्याला योगदान आमच्या रामेश्वर महाराजाचं आहे. स्वतःच्या कलेवर कीर्तनावर पाणी फिरून टाकलं आणि फक्त आपल्या धर्मपत्नीचा विचार करून आता आम्ही फिरतो महाराज रात्रंदिवस. पण काय असते सांग तुम्हाला नाही. आमचे सचिनराव आम्ही रोज संपर्कात असतो. रोज एक तरी फोन पोहोचलात का? वेळेत गेलात का? कसं झालंय? खरं आहे ऐक ना MD साहेब खरं सांगा. काय बरं तुम्ही म्हणाल महाराज हे बघा गंगा भारती महाराजाच्या आशीर्वादात तुम्हाला काही होणार नाही. ठीक आहे बाबा मला काही व्हायचं नाही. पुढच्या वर्षी मी येऊस्त. पुढच्या वर्षीपर्यंत याच्यातले कोण राहतून कोण जातं काय सांगतं नाही. विनोद नाहीच हा. विनोद नाही. खरं आहे का नाही सांगा. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं हो किसी का. काय गॅरंटी सांग. म्हणून माझं असं मत आहे बघा काही नाही. हेवे देवे सगळं सोडून द्या. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. एकूणमेकाला आनंद द्या. आनंद घ्या. एक वाक्य जाता जाता मला बोलत चाल. एक झाला एवढंच झालं शेवटचं. तुम्हाला मला सांगा या जगामध्ये तुम्हाला काहीतरी करा वाटतं का नाही सांगा. काय करा वाटतं? जगाच्या वेगळं. जगाच्या या जगामध्ये काहीतरी काय करा वाटतं? जगा वेगळं करा वाटतं का नाही? काय करा वाटतं? जगा वेगळं. ऐका वाक्य तेच आहे. लक्ष द्या. या जगामध्ये जर तुम्हाला जगा वेगळं असं काहीतरी करावं वाटत असेल तर नीट ऐका. जगा वेगळं असं काहीतरी करावं वाटत असेल तर जगा वेगळं. कळलं का? जगा वेगळं काहीतरी वेगळं जागा. आवाज ऐकला तरी वजन पडायचं. मेरे प्यारे देशवासियों इस देश में भाई और बहनों टीव्ही जरी लावला आणि मोदीचा आवाज आला लगेच माणसं काय बंद करीन त्याचा नियमच नव्हता. मला वाटायचं सप्ती बंद करू नाही. रमेश महाराजांनी मला फाशी घ्यायचीच पाळी होती. आमच्या रमेश महाराजाकडे म्हणजे 100 सप्ती असतील. बरोबर आहे का नाही? फाशी घ्यायचीच पाळी. काय करावं? आमच्या गावाकडे एक न्हावी कळतो तुम्हाला. आणि त्यानं ती खुर्ची असती बसायची त्यालाच खालून त्या मोदीच्या आवाजाची कॅसेट लावली. माणूस वरी जाऊन बसला की वाजत आहे भाई और बहनों इस देश में. मी जाऊन बसलो त्या खुर्चीवर. बसल्या वाजलं भाई और बहनों. मी त्याला म्हणलं ए नालायक काय लावलंस रे असलं? मोदीचा आवाज कॅसेट अभंग लावा कीर्तनला. ते म्हणला महाराज काळजी करू नका त्याचं कारण आहे माझा फायदा आहे. मी म्हणलं मोदीचा आवाज लावण्यात तुझा काय फायदा आहे वारकाच्या दुकानात? ते म्हणलं हे मोदीचा आवाज ऐकला की केस टाईट होते तर वरचे हमताय. पाणी मारायची गरज नाही दुसरा का.
म्हणलं रे का टाळी देत असते तो कीर्तनात मी गुलदी म्हणायला ना टाळी द्यायला मला आता का बरी इमानदारीने सांगा आज मोकळे झाले का नाही आज काय दराडे बा मोकळे झाले का नाही माणसं आज रेस गुलाबाच्या मरुस तर इसरत नाहीत आपल्याला बरोबर आहे का नाही 8 दिवस तरी चार्जिंग राहते रात्रीचा मारा आपलं कीर्तन ऐकलं की बीपी होत नाही डायबिटीसची गोळी बंद होती शुगरची गोळी बंद होती एकटंच हसत आहे माणूस एकटंच हसत महाराज हां एकटंच आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठेवलं महाराज तर एका वर्षात दुसरा बंगला होतो एकाच वर्षात दुसरा बंगला होतोय महाराज हो आपलं कीर्तन जर एखाद्या गाडी घेतली आणि त्याच्या पूजेनिमित्त ठेवलं एका वर्षात दुसरी गाडी आणि आपलं कीर्तन जर वरातीत लग्नात ठेवलं पाया पडायला मला म्हणते आशीर्वाद द्या मेला नकुरा द्या आशीर्वाद मेला जा तुझं कल्याण होईल आणि यावर्षी मी भेट जाईल मेला कसं काय बरं आहे का हो मला 10 एकर इकला आपण आमचा आशीर्वाद आहे आमच्या गल्ली धोरणाचा आहे आमच्या गल्लीतले एक पोरग बापाकडे गेलं निकाल बघून आलं बापाला काय म्हणलं माहिती का बाबा आपल्या गल्लीतले पोरं ढिगाऱ्यानं नापास झाले ढिगारा कळतो ना ढिगाऱ्यानं नापास झाले बाप म्हणला गल्लीतले चुली जाऊ दे ढिगाऱ्या नापास होती तुझं काय झालं सांग ते म्हणला मी तेच ढिगारते म्हणलं आनंदी जीवन जगा चांगलं वागा चांगलं बोला आणि जीवनाचा प्रवास चांगला करा आई वडिलाची सेवा चांगल्या पद्धतीनं करा निर्व्यसनी जीवन जगा तुम्हाला विनंती आपल्या सासूला आपल्या आईसारखं सांभाळा सासूला विनंती सुनाला लेकीसारखं सांभाळा मुलांना विनंती आपल्या मायबापाला चांगलं सांभाळा निर्व्यसनी जीवन जगा कीर्तना जेवढा आनंद घेतला तेवढं चांगलं जगा गंगा भारती महाराजांची सेवा करा गंगा भारती महाराजांचं आपल्या प्रत्येकाच्या गाडीवर नाव असतं बरोबर आहे का नाही गाडीवर नाव आहे मोबाईलवर स्क्रीनवर फोटो आहे पण तो गाडीवर नाव आहे पण ती गाडी घेऊन जर तुम्ही धाब्यावर जात असाल तर गंगा भारती महाराजाचा नक्की अपमान होतो हे लक्षात ठेवा जाऊ नका माझी विनंती तुम्हाला जाऊ नका मी तुमच्या पाया पडतो दारू पिणाऱ्याच्या बायकोला विचारा महाराज दारू प्या हां बायका दोघाला लई चांगल्या भेटतात महाराज दारुड्याला आणि पुढारेली दारुड्याची बायको मार खायला लय खंबीर महाराज लय खंबीर हो हो किती बी हान द्या तिला किती बी ती उलट म्हणती पप्याचा आपल्या हानतोय बरं का पण दिलदार आहे आता काय करा हो आणि पुढाऱ्याच्या बायका 1000 जणांचा स्वयंपाक करायला लावा नाही म्हणतच नाही चांगल्या पण दारुड्याच्या बायकोला विचारा महाराज गरिबीमध्ये कसा संसार करावा 100 रुपये 50 10 रुपये करून पैसे आणले आणि त्याची सुद्धा ही माणसं दारू पितात दारू पिऊन लेवर फाटलं लेवर सुजलं पोट दुखायला लागलं आणि मरावं लागलं चिमुकले 2 लेकर तुम्हाला खरं सांगू 2 गोष्टी कुणाच्या जीवनात एमडी साहेब घडून आहेत पहिली गोष्ट तारुण्यामध्ये बाईचा नवरा मरू नये दुसरी गोष्ट लहानपणात लेकराची मायबाप मरू नये ज्या बाईचा तारुण्यात नवरा मेला ना त्या बाईचा संसार संपला बाईचा तारुण्यात नवरा मेला ना ती बाई जिवंत असून मेल्यासारखी कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार चिमन पिलानो खुशीत याव करीन तुम्हावर मान दादा आपल्या एका तरण्या बाईचा बायकोचा विचार करा तोंड ताणूलेल्या लेकराचा विचार करा दारू पिऊ नका आणि लहानपणात लेकराचे मायबाप कधी जाऊ नयेत या बाई जातीला विचारा 80 वर्षाची माय तुमच्या घरामध्ये जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही माय मुलीच्या पिशवीत कधी गहू टाकील कधी ज्वारी टाकील कधी बाजरी टाकील कधी तांदूळ टाकील कांदे काय द्यायची वस्तू असते का माय कधी आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये कांदे टाकून देईल माहेरातली माय मरू द्या तुमच्या पिशवीत नक्की बदल होईल मी नेहमी सांगेन माय जोपर्यंत तोपर्यंत माहेरला पिशवी घेऊन जायचं
माय मेली की पिशवी न्यायची नाही, कारण ती पिशवी तुमची रिकामी येणार हे लक्षात ठेवा. झालंय माझं कीर्तन, बस. रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा. कितवा दिवस आहे? मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. 7 दिवस आहेत माणसाच्या वाट्याला. प्रेमानं राहा, आनंदानं राहा. 6 एप्रिलला हनुमान जन्माच्या अगोदर 2 दिवसांनी आमच्या खांडवीवाडीला कीर्तन आहे. वाडीला बी या, मोठा कार्यक्रम आहे, सगळ्यांनी आवर्जून या. आनंदी राहा, प्रेमानं राहा. एक फकीर, मी फकीर माणूस आहे MD साहेब. मला माय नाही, मला बाप नाही, मला बहीण नाही, मला कोणी नाही. खरं सांगतो या, तुम्ही यूट्यूबला माझं नाव टाका, प्रकाश महाराज साठे. मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे, हे जे शूटिंग करतायत ना, मराठी हॉटस्पॉट. महाराष्ट्रात माझे कीर्तन मी सगळ्याला डिलीट करायला सांगितले. म्हणलं कोणी टाकायचे नाही, फक्त एक चॅनल असं की स्वतः जिम्मेदारी घेऊन ते सगळे ते काम त्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचं काम चांगलं करतात. तुम्ही मराठी हॉटस्पॉटला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. त्या चॅनलवर माझे कीर्तन आहेत. मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळी, उर्दू आणि कन्नड अशा 7 भाषेतली कीर्तन आहेत माझी. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. अरे चाललो पड चाललो खोड्यानं फोडो, अरे चाललो पड चाललो खोड्यानं फोडो, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. कर्नाटकी अक्कन्ना केळे चिकन्ना मातू कुरुळा धनी मरुळा गे, चलुवाने पंढरी राया चलुवाने, यल्ले दोर कन्ने यल्ले 12 अन्ने, यल्ले दोर कन्ने. कर्नाटकी वेळ नाही मला, नाही तर कर्नाटकी भाषेत कीर्तन केलं असतं मी कर्नाटकामध्ये सुद्धा कीर्तन करतो, कानडी भाषेमध्ये सुद्धा कीर्तन आहेत माझी. गुजरातमधली सुद्धा आहे. धरती धोरारी धोरारी, आपल्याकडे जसं रामकृष्णारी तसं तिकडे धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धरती धोरारी. गुजरातचे, राजस्थानचे वाहे गुरु 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 वाहे. आ गए बाबा जी तेरे नाम सरगुना, आ गए बाबा जी तेरे नाम सरगुना. वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे. केरळची पाव गा दादा तू नंदाचा छिलो, पाव गा दादा तू नंदाचा छिलो, गोदडी तिकडं पडलो मी हिवान मेलो. केरळची. अमेरिकेची माहितीत का तुम्हाला? सांगू का अमेरिकेची? अमेरिकेचे भजन माहिती तुम्हाला? मी अमेरिकेला सुद्धा जाऊन आलो कीर्तन. अमेरिकेची वेगळी आहे. आय डोंट नो हाऊ, एक टाळ वाजव ठेका वाजव. डोंट नो हाऊसफुल टे, आय डोंट नो हाऊसफुल टे. राम भक्त प्लीज कमनियर अरली, राम भक्त प्लीज कमनियर अरली. आय डोंट नो हाऊसफुल टे. हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे. आय डोंट नो हाऊसफुल. काल तर फॉरेनर माझा मित्र, मी कीर्तनला गेलो तिकडे व्याख्यानाला, ते आलं आणि धोतर धरलंय माझं आणि मला म्हणतं ह्याला काय म्हणतात. कशाला? ह्याला काय म्हणतात? मी म्हणलं ह्याला धोतर म्हणतात, धोतर. ते काय म्हणलं माहिती का? नो, नेमकं काय म्हणतात. मी म्हणलं आता माझं इंग्रजी चांगलं तयार आहे बाबा, बरोबर आहे का नाही? चांगलं. मी पुण्यात 4 वर्ष अभ्यास केलाय.
पण मला अजून धोतराला इंग्रजी शब्द सापडला. तुम्हाला सापडलाय का कोणाला? मी नारळाला धोतरच म्हणतात, ते मला नो नेमकं काय म्हणतात. येडी जात तेवढ्या गो बसली नाही, मागून गेलं आणि कष्ट हातात धरलाय मग असं. आणि मला म्हणता ह्याला काय म्हणतात? मी म्हणलं याला कष्ट म्हणतात. ते म्हणताय नो नेमकं काय म्हणतात. आता कष्ट्याला मराठी इंग्रजी शब्द आहे का महाराज? तुम्हाला सापडलाय का? मी म्हणलं नाही रा. तुम्हाला म्हणतात? मी म्हणलं याला कष्टात म्हणतात. ते मला नो नेमकं काय म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात याला? खरं सांगा, खरं सांगा. कष्टात. मी म्हणलं बरं, मी चॅप्टर त्याच्याकडे टाय होता, टाय त्याचा असा टाय धरला मी. आणि मी म्हणलं याला काय म्हणतात? तर मला महाराज याला टाय म्हणतात. मी म्हणलं नो नेमकं काय म्हणतात. आता त्याला काय माहिती टायला मराठीतून पटा म्हणतात म्हणून त्याला ते म्हणला नाही राव याला टायच म्हणतात. मी म्हणलं नो नेमकं काय म्हणतात. ऐका इंग्रजी थोडंफार इंग्रजी थोडंसं. तो काय म्हणला माहिती का? महाराज दिस इज अ फ्रंट आहे. तो काय म्हणला? पंडितजी दिस इज अ फ्रंट आहे. फ्रंट म्हणजे हा समोरचा. तो म्हणला दिस इज अ फ्रंट आहे. मी म्हणलं दॅट इज अ बॅक काय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ऐका ना. आणि पुन्हा जेवाय बसलो ते माझ्या शेजारी. पुन्हा जेवाय बसलो आणि पुरणपोळी केली ती जेवायला. पुरणपोळी मी जेवायला लागलो ते असं बघायचं माझ्याकडे. वाव नाव येस इट्स ओके. माझ्या पक्क लक्षात आलं ह्याला कशात काय बुडवायचं मेळ लागाने गेला. पण मी दंडेल माणूस. मी त्याच्याकडे बघितलं त्याला काय मला माहिती का? त्याच्या भाषेत मी म्हणलं सुरू करा जेवण सुरू करा. ते काय मला माहिती का? महाराज सुरू करा पण खसा करा. ते काय म्हणला? सुरू करा पण खसा करा. मी म्हणलं पोळी तोडा दुधात बुडवा तोंडात घाला सुरू करा. ते काय मला माहिती का? महाराज सुरू करा पण एक अडचण आहे. मी म्हणलं काय? ते म्हणला हे पुरण मध्ये कस काय गेला. येडी जात म्हणली पोळी चौकून पॅक केली पुरण मध्ये कस काय गेलं. मी म्हणलं हे कळण्याकरता तुला भारत देशात जन्म घ्यावा लागला. या चुटू अमेरिकेत पाणी, फ्रान्समध्ये पाणी, आफ्रिकेमध्ये पाणी, पण भिंतीवर बसून भिंत चालवणं ज्ञानोबा आहे. 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज फक्त माझ्या महाराष्ट्रात होऊ शकतात. ज्याची कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगतात जन्मला शिवाजी हा राजा. शिवाजी हा राजा जन्मला शिवाजी हा राजा. म्हणू का? म्हणू मग काय? हा नाही वाढू नका. बस. हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावंतस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. बस निघाले राजे. पन्हाळगड जिंकायचा, विशाळगड जिंकायचा. यसाजी निघाला, तानाजी निघाला, बाजीप्रभू निघाला, शिवानावी नावाचा मावळा निघाला होता. राज आज माझा नंबर. हे मावळे नंबर लावत होते जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी. मामान मारलं उड्डाणाला. मामान मारलं उड्डाणाला. हातानं फोडलं नरडीला. उभ चिरलं उदय भानाला. उदय भानाला जिरहाजी उदय जय हो. सांगली जिल्हा वाळवी तालुक्याला. सांगली जिल्हा वाळवी तालुक्याला मुक्कामी मालवाडी. शाहीर साज चढविला. शाहीर देशमुख गातो पवाड्याला. गातो पवाड्याला. कर्तृत्वाच्या रक्षणाला झाले तयार. मावळ
मन मंदिरा गजर भक्तीचा